ताक हे पचनासाठी हलकं, थंडावा देणारं आणि प्रोबायोटिक गुणधर्म असलेलं पेय मानलं जातं. योग्य प्रकारे आणि योग्य वेळी घेतलं तर त्याचे अनेक फायदे होतात. पण काही चुका केल्या तर अपचन, सर्दी, आम्लपित्त, पोटफुगी किंवा इतरही त्रास वाढू शकतात. ताक पिताना कोणती काळजी घ्यावी तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे खूप थंड ताक पिणं टाळा. यामुळे घसा बसतो, सर्दी खोकला होऊ शकतो, पचन मंदावतं, ॲसिडिटी होऊ शकते. ताक साधारण तापमानाला असलेलंच प्या. रात्री ताक पिणं टाळा. सर्दी असलेल्यांनी, दमा असलेल्यांनी, कफ प्रवृत्ती असलेल्यांनी रात्री ताक घेऊ नका. यामुळे कफ वाढू शकतो. कधी घ्यावं तर दुपारच्या जेवणानंतर ताक सर्वात चांगलं मानलं जातं. जास्त मीठ घालू नका. खूप मीठ जर त्यामध्ये टाकलं तर रक्तदाब वाढू शकतो. शरीरात पाणी धरून ठेवण्याची समस्या वाढू शकते. किडनीवर ताण येऊ शकतो. यामुळे फायदा होण्याऐवजी आपलं नुकसानच जास्त होऊ शकतं. त्याचप्रमाणे त्यामध्ये तुम्ही जिरेपूड, कोथिंबीर, थोडं काळं मीठ, आलं, कढीपत्ता टाकू शकता. ताक आणि काही पदार्थ एकत्र घेणं टाळा. जसं की ताकासोबत मासे खाऊ नका. त्याचप्रमाणे अति खारट पदार्थही त्याबरोबर खाऊ नका. खूप आंबट फळं खाऊ नका. गरम तळलेले पदार्थ खाऊ नका. जास्त तेलकट जेवणानंतर खूप ताक पिणं टाळा. यामुळे पोटफुगी होऊ शकते, गॅस होऊ शकतो. त्याचप्रमाणे अपचनाची समस्या देखील तुमची वाढू शकते. काहींना त्वचेच्या समस्याही होऊ शकतात. काही लोकांना दुधातील लॅक्टोज पचत नाही. अशा वेळी जर तुम्ही ताक पिला तर पोटामध्ये मुरडा येऊ शकतो, जुलाब होऊ शकतो. त्याचप्रमाणे गॅसही वाढू शकतो, पोट फुगू शकतं. त्याचप्रमाणे खूप जास्त प्रमाणातही ताक पिऊ नका. आरोग्यासाठी चांगलं आहे म्हणून फक्त दिवसभर खूप ताक पिणं योग्य नाही. जास्त प्रमाणात जर तुम्ही ताक पिला तर वारंवार लघवी लागू शकते आणि शरीरातील बॅलन्सही बिघडू शकतो. पचनशक्ती कमजोर होऊ शकते, भूक कमी लागते. साधारण 1 ते 2 ग्लास दिवसभर पुरेसा आहे. आंबट किंवा खराब झालेलं ताक पिऊ नका. जास्त वेळ बाहेर ठेवलेलं ताकही पिणं टाळा. त्यामध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात. यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकतं, उलटी होऊ शकते, जुलाब होऊ शकतात. आम्लपित्त असणाऱ्यांनी योग्य प्रकार निवडावा जेणेकरून त्यांना ॲसिडिटी, आम्लपित्त होणार नाही. काहींना आंबट ताक घेतल्यानंतर ॲसिडिटी वाढते. अशावेळी ताजं ताक प्या. त्यामध्ये जिरेपूड घाला आणि जास्त आंबटही होऊ देऊ नका. वजन कमी करण्यासाठी फक्त ताकावरच अवलंबून राहू नका. ताक उपयोगी जरी असलं तरी फक्त ताक पिऊन राहणं आणि जेवण टाळणं हे चुकीचं आहे. यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. ताक योग्य पद्धतीने कसं प्यावं तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे दुपारच्या जेवणानंतर तुम्ही पिऊ शकता. ताक हे ताजं असावं, ते किंचित पातळ असावं. त्यामध्ये जिरेपूड, कोथिंबीर, थोडं काळं मीठ घाला आणि सावकाश प्या. कोणी ताक मर्यादित घ्यावं. जर तुम्हाला किडनीचा त्रास असेल, उच्च रक्तदाब असेल, सर्दी वारंवार होत असेल, पोटाचे गंभीर विकार असतील, दुधाची ॲलर्जी असेल, यांनी ताक कमी घ्यावं. ताक पिल्यानंतर नुकसान होण्याची मुख्य कारणं म्हणजे खूप बर्फासारखं थंड ताक पिणं टाळा. रात्री ताक पिणं टाळा. जास्त मीठ घालणं टाळा. खराब झालेलं ताक पिणं टाळा. अतिप्रमाणामध्ये सेवन करू नका. चुकीच्या पदार्थासोबत घेऊ नका. यामुळे फायदे कमी आणि त्रासच जास्त होऊ शकतो. योग्य ताक पिण्याचे फायदे म्हणजे पचन सुधारू शकतं, शरीराला थंडावा देऊ शकतं, हलकं वाटण्यास मदत होऊ शकते, काही प्रमाणात प्रोबायोटिक फायदा देऊ शकतात आणि उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन कमी करण्यास ताक नक्कीच मदत करू शकतं. तेव्हा योग्य प्रमाणामध्ये ताकाचं प्रमाण ठेवा आणि निरोगी राहण्याचा नक्कीच प्रयत्न करा.